पहिलाच व्लॉग आहे आणि पहिलाच व्लॉग लय धमाकेदार झालेला आहे। तर आज आपण आलोय परत आपल्या एक सिक्रेट लोकेशनला। तर आज आपण आपली गाडी घेऊन आलोय आणि आपले एक मित्र घेऊन लोकेशनला चाललोय। जे चाकणकर असतील ते नक्कीच या लोकेशनला ओळखतील, पण जे नाही चाकणकर ते नाही ओळखणार। तर आपण तुम्ही व्ह्यू बघू शकतात मित्रांनो, आणि तुम्हाला याच्यावरनं कळलंच असं आम्ही कुठं चाललोय चाकणकरांना। तर नाही कळलं असेल तर हे बघा पाणी थोडं पुढे गेलं अजून दाखवतो, अजून माझी काय बोलला इथं जर का पडलं म्हणजे गेलं। तुम्ही पावलट बघा फक्त, एवढीशी पावलट एकदम नॅरो नाही का, एक टाइमला 2 जण हात धरून चालूच शकत नाही। कपल साठी जागा नाहीये। सो हे बघा खूप खोल आहे, नीट बघून ऐकून चाला। आवाज तर तुम्हाला आलाच असेल आणि आवाजावरनं गेस करा तर ही लोकेशन आम्ही एका धरणावर आलोय। हा 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 पावलट बघा पावलट, तुम्ही बघू शकतात आमची लोकेशन 5 बघा फक्त। आणि पाणी कमी झालं, मागच्या वेळेला ते नव्हतं। आणि प्रेशर बघा फक्त, पाण्याचा फ्लो बघा, मला अजून जवळ जाय तर मी इकडून क्रॉस करून दाखवतो। तर बघा हा पाण्याचा प्रवाह आहे, फुल हवा चालली नाही का, हे बघा झाडं बिडली हलतायत। आणि मी आता गुवावर पाय ठेवला चुकून, पाणी बघा फक्त तुम्ही पाणी। आणि मागच्या टायमाला आम्ही इथं खूप स्टंट्स केले होते, या टायमाला आम्ही ते करणार नाही। एकदा थांबूया त्याचं वैर बाई फाटत लागली, एकदा तुम्ही पाणी बघा फक्त, पाणी यावंच लागतंय। हे गप शेवे नको देऊ। इथून आपल्याला पूल दिसतोय एक, हा पूल फक्त चाकणकरच ओळखू शकतात। तिथं तुम्हाला मी झूम करून दाखवतो, आपल्या ऍपल जरी नसलं तरी तिथं फोटो शूटिंग चालू आहे, हे दिसतंय आपल्याला। ब्लॉगच्या शेवटपर्यंत तुम्ही टिकून राहा, आपण तुम्हाला अजून काहीतरी दाखवणार आहेत। तर आता मी थोडं रिस्क घेऊन खाली उतरतो, तर मला लई भीती वाटते, पण हे पाणी काहीच नाही। मागच्या वेळेला याच्यापेक्षा पण जास्त पाणी होतंय, तुम्ही पाणी बघा हे काहीच नाही। हा प्रेशर पण एवढं नाही, मागच्या वेळेला जास्त होतं का? मागच्या वेळेला फक्त 2 दरवाजे उघडले होते, आता अख्खे दरवाजे उघडलेत। मागच्या वेळेला सगळं इथपर्यंत बंद होतं सगळं। सो आपण तुम्हाला आता मागचे काही व्हिडिओज पण इथं कनेक्ट करून दाखवू। हे नवीन कन्स्ट्रक्ट केलं, हे वर केलं बघा अजून। मागच्या वेळेला आम्ही इथून फोटो काढायचा प्रयत्न केला, इथपर्यंत पोहोचलेलो आम्ही, पण आमची नाही सार्थकची नाही वेदांची वाटलेली। आम्ही सगळेजण होतो, पण माझी कॉल आलेला, सो आपण तो कॉल अटेंड करायला इथं गेलेलो, कारण की इथं हवेचा प्रेशर जरा कमी आहे। आणि जसं जसं आपण पुढे येतो तसं तसं आपल्याला हे बघा हे पाणी लय कमी आहे। मागच्या वेळेसची मी तुम्हाला फुटेज लावली ना तर कळलं तुम्हाला मागच्या वेळेस किती पाणी होतं। थोडं काल जरा जास्त जेवलो त्याच्यामुळे जरा ढेकरींचे आवाज येतात। ओ भाई हे तुम्ही फक्त खालचं बघा, हे खालचं बघा, हे खालचं मागच्या वेळेस दिसत नव्हतं, नाही हे दिसत होतं अख्खं इथपर्यंत म्हणजे आमची। पण आता पाण्याचं प्रेशर खूप कमी आहे आणि पाणी पण खूप कमी आहे। मागच्या वेळेला आम्हाला हे काहीच दिसत नव्हतं आणि हे इथं अख्खं मागच्या वेळेस जेव्हा मी आलेलो तेव्हा इथपर्यंत अख्खं पाणी होतं। वेदांतला म्हटलं वेदांत खाली जायचं का, पण वेदांत नाही म्हटलं, वेदांच्या तोंडावरूनच कळतं आपल्याला वेदांची किती घाबरलेली आहे ती। पण इथं उभं राहायला जरा मजा पण येते आणि जरा व्ह्यू पण एन्जॉय करतो। तसला वाईटवाला व्ह्यू नाही, चांगला व्ह्यू आहे। पहिलाच व्लॉग आहे आणि पहिलाच व्लॉग लय धमाकेदार झालेला आहे। वेदांत लय खुश झालेला आहे। वेदांत तू खुश आहे का व्लॉगवर? वेदांत अशी नाल एक चाळे करतो म्हणून मी कधी वेदांतला घेऊन जात नाही, पण मला कधी असं वेदांशिवाय एकटं जाऊ कुठं वाटत नाही। आता आपण थोड्या वेळाने ना परत खाली पण जाऊ आणि खालचा पण व्ह्यू एक्सप्लोर करू। तर मित्रांनो मी खाली जायचं ठरवलं होतं, पण नंतर परत माझ्या डोक्यात एक आयडिया स्ट्राईक झाली। एवढ्या भारी लोकेशनला आलो तर मित्रांची जळवली बहीण। सो आता मी एक मित्राला फोन करणार आहे आणि त्यांना व्हिडिओ कॉल करून हे सगळं दाखवणार आहे। तर मी त्याचे रिएक्शन नाही देऊ शकत, कारण म्हणजे रिएक्शन नाही दाखवू शकत त्यांचे, पण मी जर का स्क्रीन रेकॉर्ड केली तर दाखवू शकतो। सो बघू त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांची माहिती ना, तुला काय दाखवतो बघ फक्त। पण या वेदांत भुकला का? हा वेदांत सगळीकडे भुकत असतो, दिली पाहिजे याला एक। काय बोलणार आता, जाऊ दे। हे बघा आता कोणासोबत तरी फोनवर बोलतोय, हे जाऊ दे, रिएक्शन नाही भेटलं, कट। नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघताय मी बोललेलो की मित्रांना बोलवतो, पण ॲक्च्युअलमध्ये मी 3 मित्रांना फोन केला, पण सगळ्यांचे फोन एकाचा नॉट रिचेबल होता, एक फॅमिलीसोबत होता आणि एक काहीतरी काम करत होता, सो त्याचा फोन नाही लागला। तिसरी बहीण होती, म्हणजे चौथी बहीण होती, बहिणीला फोन लावला, बहिणीने उचलला, तिच्यासोबत बोलतो। आणि तिसरी बहीण होती, दुसरं काय वाईट समजू नका, व्लॉग पुढे कंटिन्यू करा। मी आता जसं व्हिडिओ चॅटिंग करत होतो त्यावेळेस मला लय बेकार पाय सटकला आणि मी खाली पाडणारच होतो,
पण वेदांनी ऐन टायमाला मग हात धरला, मी वाचलो. मला बघा आता काय दिसतंय, एकदम मॉसम गोष्ट. आपण खाली जाऊन याला परत बघू. तर श्री स्वामी समर्थ स्वामींची मूर्ती तिथे ठेवलेली आहे झाडावर. हे खूप अद्भुत दृश्य आहे, सर्वांना दिसणार नाही नेचरमध्ये. नको काही नको बोलू वेदांत, तू काय नको बोलू वेदांत, तू बोलशील ना म्हणजे माझा पहिला व्लॉग लय वाया जाईल बरं का. माझा पहिलाच व्लॉग आहे वेदांत, तुम्ही बोट करू नको, मी व्हिडिओ कट करणार. ढगाळ आलेलं आहे आणि जरा ऊन गेलेलं आहे, हवा खूप बेकार झाली. तुम्ही बघू शकता झाडं किती हलतायत. आणि हा वेदांत बघायचा मी याला टाकणार नाही, कट करणार. तसं वेदांत बघा कसे आरामी धंदे करतो. वेदांत दगड उचलते मला दगड मारतोय. तर बघा लागल ना वेदे याडा आहे का, हे असं होतं. आणि बघा मग केसली विचित्र झाले, तर आपण त्यांना जरा नीट करून तुम्ही म्हणणार जरा केसवीचं कापा, सुपर चेट टाका तुम्ही, लगेच केस कापतो मी. हाव बघू शकतात मी किती हजार वेळा जरी गेलं तरी नाही होते ते. आणि खाली पाण्याचा प्रवाह पण खूप बेकार आहे. आता इथं पुढे थोडे लोक जरा मासेमारी करतायत, त्यांना जाऊन विचारू तुम्ही किती मासे धरले. नाही तर ज्यूस पिला तो मोसंबी का, मूड ऑफ आहे मेरा. त्याचा मूड ऑफ नाही, मूड फुल ऑन आहे. आणि लोक थोडे पुढे आहेत, तर मी कॅमेरा हे करतो. 1 मिनिट, हवा खूप चालू, मला डायरेक्ट ढकलते बघा कपडे बघा. सो जरा 2 मिनिटं, याचे कपडे बघा. आणि हा लुकडे सुकडे याच्याकडे लक्ष नका देऊ जास्त, हा फुटेज खायची कामं करतोय. सो आता आपण पुढे जाऊन त्यांना विचारू किती मासे तरी काय बड़ा नहीं है क्या? बड़ा नहीं पकड़ा है, छोटा ही आ रहा है. तुम्ही किती धरले? पकडा पकडा क्या. तर मित्रांनो तुम्ही आवाज ऐकू शकता बॅकग्राऊंडला, ढग फुटायचा आवाज येतोय. मला वाटतं खूप जोरदार पाऊस पडणार आहे. माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर पण भरपूर पावसाची थेंब असते. तर आपण त्यांना विचारले, ते लोक भैया लोक होती म्हणून त्यांना काही असं कळलं नाही. सो आणि हा मी काही डिसरिस्पेक्ट करत नाही. हे बघा या अशी नालायक मित्र कधीच नाही घेऊन यायची, अशी नालायक धंदे वेळे मी शपथ सांगतो, मी धरणात फेकून दिला त्यावेळेस. अरे हा नुसता दगड मारतोय राव, माग नाही मारायचं बाबा, छोटा मेंदूर येते उधर ना मानना चाहिए. मालूम है यहाँ पर छोटा मगज होता है, छोटा दिमाग. तर मित्रांनो मी त्यांना विचारलं, त्यांच्याकडे काय फार मासे नाही, त्यांनी 2च मासे धरले जसे वेदांनी तुम्हाला दाखवलेच. आणि आम्ही खूप चूक केलं नाही का, सगळ्यांचं ओरिजिनल रिएक्शन पाहिजे होतं आम्हाला. वेदांत खरंच गप्पस, वेदांत लागला वेदांत मला हा दगड, शपथ सांगतो मी हाताला लागलाय, लय जोरात लागलाय दगड. पण आता मी काय बोलू शकत नाही सध्या, त्यांनीच दाखवले ना आपले लोकेशन. आपण आता पुढच्या बाजूला जाऊन तर याच्यावरनं पण व्ह्यू दाखवणार. खूप बेकार हवा सुटलेली, तुम्हाला झाडं दिसू शकतात. हा अरे सॉरी, मी कॅमेरा फ्लिप करायला विचारलो. आणि पाण्याचा प्रवाह आहे तेवढंच आहे, पण तुम्ही फक्त ही एक गोष्ट नीट बघा, नीट बघा. मला माहिती आहे माझा आवाज थोडा कमी येत असेल, पण तुम्ही हे बघा खालची बाजू कसली फाटली इन द सेन्स म्हणजे पाण्याच्या प्रेशरमुळे बघा ते एकदम खाली गेलेलं आहे. पाणी तिकडून बाहेर निघतो. आता आपण खाली जाऊ, आता आपण खाली म्हणजे. आणि तो त्याच्या पप्पांना काय सांगतो, मी महादेवच्या हॉटेलला मिसळ खायला बसलाय. बघा किती खोटं बोलतो आपण, काय काहीतरी आहे का नाही, इज्जत पाणी काय आहे का नाही, रिस्पेक्ट एवढं खोटं बोलतात. तसं मी पण काय दुधल्या तांदळाचा नाही, मी पण खोटं बोलूनच आलो इथं. माझ्या घरच्यांना इन द सेन्स माहित पण नाही, माझ्या घरचे आळंदीला गेलेत, मी गुपचूप गाडी उचलली. मला वाटतं साप बी पसंत येते एखाद्या अमेझॉनच्या जंगलात आलोय आम्ही. बिअर ग्रिल्सचे पण बाप आहेत. हा हे बघा, अरे वेद्या साप बीप नसा नाही बघा, हा शिवायच देतो कंटिन्यू. हे इथं हे पण दलदलच आहे. हा सॉरी बोलून काय फायदा, पण हा तेरे मुंह से निकल गए तेरे मुंह में दे दूंगा. मित्रांनो इथं वेगवेगळे प्राणी असतील. मला तर वाटतं वेद्या इथे ॲनाकोंडा पण असेल, मस्करी करते टिंगल करते. ॲनाकोंडा फक्त अमेझॉनच्या जंगलमध्ये असेल. वेद्या पुढे तू चाल बाई, माझी फाटायला लागले आता. कारण की यार पाण्याचं प्रेशर पण एवढं, पाऊस पडायची फुल शक्यता आहे. कारण की तुम्ही एकदा ढग बघा, हाईट बघा. आता आमची हाईट माझी नाही म्हटली ना तरी 6 फूट हाईट आहे माझी. आणि खाली तुम्ही झाड, वेद्या तुझ्या आईला मी नाही तिथं, तुझ्या आईचा आलोय आम्ही. बिअर ग्रिल्सचे पण बाप आहेत. मित्रांनो कॅन्सल पुढे जाणं कॅन्सल याच्या पुढे मी इथं येत नाही. तर मित्रांनो इथे येणं खूप रिस्की होतं आमच्यासाठी, पण आम्ही भरपूर प्रयत्न केले. आणि कसं आता परत बाहेर चाललोय. मी आतली शूटिंग नाही घेऊ शकलो. अरे सगळं आतमध्ये गेलो ना शूटिंग कसं काय घेणार, कारण की यार तुम्ही बघितलं ना झाडं केवढी होती. आणि ते आखे घडे एकमेकावर लय बेकार व्ह्यू. पुढच्या वेळेस आपण इथं परत येणार. तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा पुढच्या वेळेस कुठं जाऊ, तिथले पण ब्लॉग शूट करू आणि फुल कॉमेडी. यावेळेस तरी फक्त आपलं एकच मित्र आहे आपल्यासोबत. हा झेंडू याचं तोंड नीट बघून ठेवा. बघा सॉरी म्हणतो आणि टिंगल घेतो आखी.
तर आता काय करणार, आता आपण गाडी उचलू आणि छू. गाडी कोण चालवणार ब्लॉग? ए बाळा, चावी माझ्या खिशात आहे, तू कसं काय करशील काय नाही ब्लॉगिंग तू कर. बघा आम्ही तर तुम्हाला काय म्हणतोय, हे प्यायचं पाणी आहे, पाणी पी. अरे आका जरा चोमी होई का, एवढी समोर नदी असताना मी खालचं पाणी घेईल काय व्याधे, तुला लाज वाटते का व्याधे? आता आर म्हणतो मीच गाडी चालवणार 15 मिनिटं झालं आता बसलाय बघा, म्हणतो तू मागं बसून ब्लॉग शूट कर. गाडी कोण गाडीवर बसलोय म्हणजे माझ्याच गाडी. हे बघा, हा हे बघा, याची चावी आहे ना फुलला लावली आणि गाडी रिझर्वला, आणि म्हणतोय गाडी कसं काय चालू होत नाही. हे बघा हे असे नालेक धंदे यांचे, असे गाडी चालवतात. यांच्या बाप्यांना कसं काय गाड्या देतात काय माहिती. थांबा आपण थांबा, पुढे थोडं गेलो, कंटिन्यू करू. जरा रस्ता निघलेलो आहेत आणि डॉन माणूस नाही, झेंडू माणूस. तू गाडी चालवते फक्त जरा नीट बघून चालव. त्या दिवशी आम्ही फुकटचा केक खाल्ला माहिती का? छी आंखें देखो, नियत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई. लय घाण फाटन वेद्या बाळा, गाडी माझ्या बापाची तुझ्या बापाची नाही, नीट टाक. हे बघ इथं बघ कसलं, हे बघा तुम्हाला दिसत असेल नसन पुढे ना वेद्या या गेटची. तर मी उतरतो, थांब जरा मला उतरू दे. हे थांब उतरू दे, हे थांब ना उतरू दे. अरे तू येडा आहे का रे? हे बघा असे धंदे यांचे टाकले. आता गाडी आली हायवेला. अरे 18+ नाही आपण ब्लॉग मध्ये शूट होते सगळे. हा म्हणतोय महादेवला जायचं, हा महादेवला जायचं म्हणतोय. माझ्याकडे रुपया नाही, याच्याकडे रुपया नाही, महादेवला कसं काय जायचं? वेदे रिटर्न घे गाडी, मी वेदे मारी ना आता. अरे हे धुवायचं, भांडी धुवायची. भांडी का धुवायची? ए गप. मित्रांनो 15 मिनिटं शिव्यागाळ करून वेदेने हे ठरवले आपल्याला महादेवला जायचंय. पण मी तुम्हाला सिरियसली सांगतो, खिशात रुपया नाही माझ्या. आता काय माझ्या पण खिशात काय नाही. भाऊ म्हणतोय भांडी धुवायची, 15 रुपये माझ्याकडे. अरे बाबा, आपल्या चॅनलला जर का मिलियन्स ऑफ व्ह्यूअर्स असते तर आपण शॉर्ट आउट घेतला असतं त्यांच्याकडनं, पैसे घेतले असते. पण अजून काय पहिलंच व्लॉग आहे. तुम्ही जरा का सपोर्ट करणार तर पुढच्या वेळेस शॉर्ट आउट घेऊ आपण त्यांच्याकडनं, नक्की घेऊ. ही व्हिडिओ मी कधीच नाही विसरणार, कारण की फाडू व्हिडिओ झाली पहिली व्हिडिओ. आता इथं टन मारतोय हा, पण याला टन काय मारता येत नाही. 3 वेळा गाडी बंद पडली नाही. बघा टन मारायच्या टायमाला गाडी बंद पडली. कसला बंगार येतो. त्यांना मोकार समजावल्यानंतर आम्ही आता इथून कल्टी करतोय, कारण की काय राव गरीब आहे आपण, बजेट नाही आपल्या एवढा, पैसे नाही आपल्यासारख्या गरीबाकडे. कशाला खरं आपल्याकडे पैसे नाहीत मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता. फक्त 10 रुपये आहेत आपल्याकडे. वेदांत गाडी वळवतो, वेदांतला डबल सीट गाडी नाही वळवता येत. माझ्या पप्पा जरी मागं बसले असेल तरी गाडी वळवतो, आणि थांब्याला वळवता येत नाही. आता बस म्हणते व्लॉगिंग काय व्लॉगिंग. आपल्याला पण जी वॅगन घ्यायची, पुढच्या वेळी जी वॅगन घेऊनच इथं. म्हणजे पहिलं फॉर्च्युनर घेऊन येऊ, नंतर जी वॅगन घेऊन येऊ. तर तिच्या आयला तुम्ही सपोर्ट केला तर सगळे हो. आता पुढचा व्लॉग लय लवकर नाही येणार, कारण की आपण JWची प्रिपरेशन करतो. JWच्या प्रिपरेशनमध्ये टाइमच भेटत नाही. आता भाऊ गाडी चालवतोय, मी याला काय म्हणलो गार्डनला चल, आपल्याला गार्डनवर व्ह्यू दाखव. मित्रांनो परत गाडी बंद पडली, तुम्हाला व्ह्यू दाखवणार. बंद नाही पडली, पेट्रोल संपलंय. चाकणवर नाही तो आलं म्हणलं पेट्रोल संपणार जातं. 30चं पेट्रोल टाकावं लागेल तुला आणि मला, म्हणजे 60. अरे त्या पोरींचं काय करायचं आपल्याला. त्यांच्या समोर गाडी बंद पडली. मित्रांनो गाडी बंद पडायचं म्हणजे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल नव्हतं. गाडी तर नाही म्हटलं तरी 70चं पेट्रोलच अजूनपर्यंत. भावड्याने मी त्याला मगाशीच बोललेलं चावी फुलला नको ठेवू, रिझर्वला ठेव. तरी भावड्याने चावी फुललाच ठेवली आणि लागले घोडे. ए ए ए माग पोरीत म्हणून जास्त उडू नको, गाडी सेल स्टार्ट होईल. आता मार चॉक दे. पुढे बघा माशाला पाहून आणि बापाला जाऊ दे, आता नाही बोलत पुढचं. तुमचे सारे तुम्ही कमेंट मध्ये टाकाल. गार्डन बघा, गार्डन उजाडा गार्डन झाले निवड. कपल जायचं पुढे. अरे इथं थांबा, याच्यावर थांब, पुलावर थांब, पुलावरनं पण व्ह्यू दाखव. नाही वेदे 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 बस कर हळू 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 हळू. स्टॉपम गाडी स्टॉपम. तर मित्रांनो इथं पोहोचलोय, परत तिथून पूलवर पोहोचलोय. हा जरा कपल पॉईंट आहे म्हणून मी जरा हळू बोलतोय. मागं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये जरा शूट झाला असेल, पण मी ते कट करू शकतो. नाही तर कसं काय लोकांना चांगलं नाही वाटणार. बघा तुम्हाला दिसतंय धरणाला इथून कसलं पाणी दिसतंय. तिथं आता काहीतरी लोक गेलेत, एक बाई एक माणूस. इथं खाली मासेमारी चालू आहे. आणि पाणी बघा तुम्ही, पाणी तसं लाल आहे, म्हणजे लाल नाही म्हणता येतं, ब्राउनिश पाणी आहे. कारण की वरतून जरा मळकट झालंय पाणी. मागच्या वेळेस याच्यापेक्षा जास्त पाणी होतं आणि धरणाला प्रेशर पण भरपूर होता. ह्या तुम्हाला रोड दिसतोय, व्याधांची मस्ती चालली चावीसोबत. व्याधाची चावी चांगली आहे. तर मित्रांनो तासभर भांडल्यानंतर आम्ही एक ठरवलं की आपल्या बजेट फ्रेंडली हॉटेलला म्हणजे संस्कार वडेवाला यायचं. तसं काही स्पॉन्सर विन्सर करत नाही मी, खिशात नाही त्यामुळे ना आले संस्कार वडेवाल्याला वडापाव खायला. तर इथं जरा बघितलं की चांगली तशी केस नाही का आपली बहीण. विचारतोय की वेदांत म्हणतोय मी नेपाळी दिसतोय का. माझा आवाज जरी कमी येत असेल कारण की तुम्हाला दिसतंय जसं काही मी माईक लावलेलं नाही. आपण 2 प्लेट वडापावची ऑर्डर दिली, वडापाव आलेत आपले.
तर फायनली आपण मित्रांनो आपलं बजेट फ्रेंडली हॉटेल म्हणजे संस्कार वडेवाली इथं आलो होतो. एक नंबर झालाय नाश्ता. नाही म्हणत आहे ना, नाही म्हणत. 3 प्लेट वडापाव आणली त्यांनी, 3 मिनी 3 6 वडापाव आणले आम्ही दोघांनी. बिल 100 रुपये झालं. ते दिले म्हणावं मी, पण नाव त्याचं करतो. जाऊ दे आता. काय आणलं रे? पाहुणे बर्फी आणले आपल्यासाठी. धन्यवाद. हा एकच ना मग. मस्त गुलकंद बर्फी. आता गाडी मी चालवणार आहे, तो व्लॉग शूट करणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज व्लॉगची शूटिंगसाठी मी ही व्हिडिओ नाही काढायची, तर ही व्हिडिओ आज आपली आहे. आवाज खूप जोरात चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल तर. हां, ही शूटिंग म्हणजे ही व्हिडिओ फक्त आणि फक्त व्लॉग 1 जो आपला खूप मोठा व्लॉग होता, कारण की हा व्लॉग मला बनवायला दिवस गेलेले आणि सो मला एडिट करायला पण 2 दिवस लागले, कारण की खूप प्रॉब्लेम्स होत होत्या. पहिल्यांदा एडिट झाला पण ऑटोमॅटिकली काहीतरी एक फाईल डिलीट झाली, सो अख्खा व्लॉग वाया गेला तो एडिट करून. सो परत दुसऱ्यांदा एडिट केला, आता थंबनेल केली थोडेफार, म्हणजे नाही का पहिलाच व्लॉग आहे. सो मी चॅनलसाठी आपलं लोगो ते डिझाईन केले, सो त्याच्यात 2-3 दिवस गेले. पण व्लॉग 1 थोडासा लेट झाला. ॲक्च्युली मी संडेला शूट केला होता त्याला, पण आज मी त्याला वेनसडेला टाकतोय. सो ॲक्च्युली 2 दिवसांच्या गॅपमध्ये टाकतोय. आणि व्लॉग 1 खूप मोठा झाला होता, सो मी त्याचे 2 पार्ट केलेत. पार्ट 1 आणि पार्ट 2 त्यालाच कनेक्टेड आहे, फक्त थोडं पुढं येतो. आणि पार्ट 2ला आपण भरपूर मजा केलेली आहे. पार्ट 2मध्ये काय केलं आहे ॲक्च्युली तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की जर आता मी इथं सांगितलं तर व्लॉग 2 बघायची, तर म्हणजे पार्ट 2 बघायची तुम्हाला मजा येणार नाही. सो नक्की बघा, खूप मजा येईल आणि खूप फनीसुद्धा येते. सो आता आणि पुढच्या मंथमध्ये मला वाटते ॲक्च्युली 1 तारखेला मला गावाला जायचं आहे. सो तेव्हा पण आपण व्लॉग शूट करू. गावाला जरा एक कामानिमित्त चाललो आहे, तिथला व्लॉग 1 नंबर होईल. तो पण व्लॉग धमाकेदार होईल. तो सो लवकरच मी अपडेट करतो तुम्हाला. सो आजसाठी तर थांबून तुम्ही पुढचा व्हिडिओ बघत. हात धुवून आले घरी, मोबाईल चांगला आहे वाढवा म्हटलं ना त्याला घरी जायला. मी नाही कसलं ना आलंय का तुम्ही गाडी चालू का व्लॉग शूट करू. चल बस आता तुम्हाला मी दाखवतो, बघतो एक फोटो टाकतो. मी जाऊन खालीवर नाही येत. मित्रांनो वेदांची लई चालू होती, मला गाडी चालू होती, त्याला तिथं सोडून आलो इथं गाडी घेऊन. भाऊ थांबला डिवायडर, नीट क्रॉस कर मरशीन तू, मेला पुढच्या व्लॉगला कोणाला घेऊ नीट. त्याला मागच पासून सांगतो वाडा गाडी मी चालवर, पण त्या भाऊला माज आला होता लई. हा बघा येडा एक रॉंग साईडने येते. तर बघा आता हा गाडीवर बसलाय, पुढं घेतली गाडी. आता वाकीच्या नंतर मी चालवणार आहे. भाऊ आता थोडं चालवून स्टँड काढ रे. काढलेले म्हणलं तरी 200 रुपयाला घोडा लावला आज आपण. 200 पेक्षा जास्त वडापावचं नाही, एक्स्ट्राचा मला खर्च झाला, तो दाखवतो नाही याच्यात. पेट्रोल टाकायला जातो आता 1000-2000 करते बाबा. 500 पेट्रोल गाडी आता हवा. पण तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय. वेदांतला सोडतोय, वेदांचा पप्पा येईल आता घ्यायला. येते का नाही पप्पा काही येऊ सोडवायला. चाललं मी चाललो घरी. आता मी डायरेक्ट पुढच्या रायवर येईन, नाही तर नाही येऊ शकत, काय सांगता येत नाही. आता घरी जाऊन मस्तपैकी पिक्चर बघणार. आता गाड्या आता कॅमेरा तर होल्ड कोणी करणार नाही. सो आता डायरेक्ट तळेगाव चौकात, आंबेडन चौकात कुठेतरी थांबल्यावर परत याडा एका खिशेतनं पडलं महागड्याचा मोबाईल आहे वाडा. मग आता कल्टी घेऊ आपण आणि आता जरा व्हिडिओ बंद करू. पण आता खूप मोठ्या ट्रॅफिक जाममध्ये अडकणार आहेत आणि आपल्याला वाट लागणार आहे तास तरी करून घरी पोहोचले. अख्ख्या रस्त्यावर भोकल वाजवून आपला हात बघा क्लचने अख्खा काळा झालाय. आता घरी जातो, जरा तोंड बिंड धुतो ना. आज छपरी काय एकदा ना आम्ही जे व्हिडिओ काढलेत ना ते व्हिडिओ बघा नंतर छपरी म्हणा आम्हाला. दादूवरचा ब्लॉग मी आज करतोय. दादू बघा पैसे मोजतोय, अंबानीचा मुलगा आहे दादू. मित्रांनो दादू इकडे दाखव ना, हे बघा दादूच जास्त तुम्हाला वाटतच दादूचा हे फक्त जरा जास्त दिसतंय, पण ऍक्च्युली बघायला 5000 रुपये म्हणजे 5000 पण काय कमी नाही. मग त्याच्यामध्ये खर्च करत नाही, कंजूसपणा करताय. अरे आत्ताच दिले ना बाबा 10 रुपये तुम्हाला. हे बघा याच्यातनं 1-200ची नोट जरी 2 तासापूर्वी भेटली असते ना तरी आपलं काम झालं असतं माहिती का. महादेवला खर्च गेलो असतो आपण, पण काय नशीब गांडू तो काय करेगा मांडू ते म्हणतो. दादू आजकाल ब्लॉग मध्ये दादू हे बघायचं कामाचं नाही. याला मी बोललेलो छोट्या याच्या भावाला बोललेलो शिवम चल, तो नाही म्हणला. आता त्याच्यात मी काय करणार नाही का. आता मागाशी नाही का तो इथं मागं बसलेला, त्याला म्हणलेलो मी चल, पण तो आता प्रत्येकाला माज असतो आणि प्रत्येकाच्या घरचे आपल्या घरच्यांसारख्या नसतात ना पाठवणारे. त्याच्या घरच्यांना नाही पाठवलं, माझ्या घरच्यांनी पाठवलं, इंची जाळायला लागले. आता पण जाऊ दे, आता आजचा व्लॉग इथं संपवू, म्हणजे नाही संपवायचं, पुढे अजून काहीतरी कंटिन्यू करू आपण. तर थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आता.